आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। जीवन दिलेस आणि तूच मधुर प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ तूच मला जीवन दिलेस आणि तूच मधुर प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ तुझ्यासारखा कोणी नाही येशू तूच मला जीवन दिले येशू तुझ्यासारखा कोणी नाही येशू तूच मला जीवन दिले तूच मला जीवन दिले आणि तूच मधुर प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ तूच मला जीवन दिले आणि तूच मधुर प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कसे आहात तुम्ही सगळे? मला विश्वास आहे तुम्ही सगळे आशिषात आहात. पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते, जे ऑनलाईन बघत आहे, जे सेंटर्समध्ये बघत आहात, जे सेलमध्ये आहात, जे चर्चमध्ये आहात, त्या सर्वांना मी आमंत्रित करते आमच्या आजच्या रविवारच्या सभेमध्ये, मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जिथे कुठे तुम्ही आहात
तुम्ही तिथे उभं राहू शकता, आपले हात स्वर्गाकडे उंचवू शकता आणि डोळे बंद करून माझ्या मागे बोलू शकता. अन्य भाषेत आपण प्रार्थना करणार आहोत, धन्यवाद देणार आहोत परमेश्वरला, ज्यांनी आपल्याला पूर्ण आठवड्याभर सांभाळलाय. आजच्या सर्व्हिससाठी आपण धन्यवाद देणार आहोत, आपल्या पास्टरसाठी आपण धन्यवाद देणार आहोत. रिबो साखाला बोंदाला मस्सा ब्रहाते री करा बोंदाला मस्सा ब्रहांतो लेमे क्षेत्र किरा ब्रोंदाला मस्सा बाकल ब्रोहोताला मानते लेमे क्षेत्र करी ब्रहाते ला मानतो लिबा शात्र बहा रेमे क्षेत्र केला बोंदा लिमा साखर बोंदा रिबा साब्रहाते ला मानते लेमेंतो कोत्रा बाका लिब्रहाते ला मानतो ला मशात्र बांदे रेमे सेके तर रिब्रहांतो रिक्र बांदरा मस्सा ब्रहाते लेमेंतो ला बशात्र बहा रोसो कोतारा बांते रिक्र बोंदाला मशा ब्रहाते रेसो के तररा बांतो लिमा शाबाहाला मोखरा ब्रहांते रिबा साखाला बांते. होय पिता परमेश्वर, तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वर आजच्या सर्वेसाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर, जे पिता परमेश्वर ऑनलाईन आम्हाला बघते पिता परमेश्वर, या सर्व्हिस द्वारे पिता परमेश्वर लाखो लोक पिता परमेश्वर आपल्याला पिता आपल्या स्वतःला पिता परमेश्वर तुला समर्पित करणार आहे. हो पिता परमेश्वर, रिबोसा खाली ब्रहांते लेमे सेत्र बोकीला मानताला मान त्यांच्या तारण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वराच्या वचनसाठी जे तू आमच्यासाठी ठेवलेत. लिमासा बहांतो कित्र बाकाला ब्रहाते लेमेंतो लिमासा ब्रहातो लिक्र बोंदला मशा ब्रहाते. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद 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 धन्यवाद. हालेलुया हालेलुया. थँक्यू हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करणार आहोत पहिले तिमोथेस याचा 2 अध्याय 1 ते 4 वचन KJV मधलं. वचन सांगते, म्हणून मी विनंती करतो, विनंत्या, प्रार्थना, मध्यस्थिती व आभार मानून सर्व लोकांसाठी प्रार्थना करा, राजे आणि इतर अधिकाऱ्यांसाठी, जेणेकरून आपण सर्व नीतिमताचा आणि प्रामाणिकपणाने आणि शांतीपूर्ण जीवन जगूया. हालेलुया. कारण आपला तारणारा देव याच्या दृष्टीने हे चांगले व मान्य आहे, ज्याच्याद्वारे सर्व लोकांचे तारण होईल आणि ते सत्याचे ज्ञान प्राप्त करू शकतील. वरील शास्त्र वचनानुसार सर्व मनुष्यांसाठी आणि राष्ट्रे व उद्योग यांच्यासाठी नेत्यांकरिता प्रार्थना करा की शक्ती आणि देवाच्या कॉरिडॉर मध्ये आत्म्याची भरमसाठ कापणी होईल. हे राष्ट्रांच्या निर्णय व धोरणावर जोरदार परिणाम करेल. हालेलुया. तर आपण या सर्व जे आपण आता ऐकलो त्या सगळ्या पॉइंट्स वरनं आपण प्रार्थना करणार आहोत, अन्य भाषेत आपण बोलणार आहोत, ज्यांच्या सर्वांसाठी ताकी जेणेकरून आपण सर्वजण एकदम शांतीने आणि प्रेमाने राहू. रिबो साखला बोंदाला मस्सा ब्रहोते री मानताला मशोते केला ब्रहा ले सेत्रो के रबांदो रिमा साखला बांदे ला मोशात्रा बहा रेमो साखे ते रबांदा लिमो समाहांते ले मे क्षेत्र का रेबो समांता लिबा शात्रा बहा ले मे सेत्रो के रबोंदा रमा साखला बांदे ला मशात्रा बहा ले मे सेत्रो के लिब्रहा तला मांतो ला मसाखे ल बोंदे रमा सिब्र बहुत रमांता रवा शोकोतो रबा le messa brahate la mando lisha kata rabonda ramasakante ribahata ramonta la masakala le besekra rikrabonda ramasakata rabonde le meshadra baha rosi krabonda la masamanta la mashotra baha le besekende la masabahati la manto la mashatra baha rikrabonda ramasabahanto rimasakante le meshotra baha limasamanto la masabrahate la bakarobonde ribaha la mante le meshotra baha la masokonte rabasokoti rabrahate la mashotra bande. होय पिता परमेश्वर, होय तुझ्या इच्छानुसार पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर आमच्या नेत्यांसाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, ते उद्योगपती त्यांच्यासाठी पिता परमेश्वर, ते तुझ्या इच्छाने पिता परमेश्वर, तुझ्या सामर्थ्याने चालते पिता परमेश्वर. रेबो सिखर बोंदा ला मानता ला मस्सा बहांते ले मे शोत्रा किरा ब्रहा ला मस्सा ब्रहोंते. होय पिता परमेश्वर, तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करतो पिता परमेश्वर. ले मे सेखोंदा लिमा साखता रबांते ला मोस्सा ब्रहाते ले मे तोरा बहाता रबाकला ब्रहोंते, जेणेकरून आम्ही सर्वजण पिता परमेश्वर शांतीने राहावे. ले मोस्सा खाली ब्रहाता ले मोस्सा मानतो ला मस्सा खरा ब्रहांते ले मे शोत्रा बहा
lamanto lama sakita rabanto ribro sakala bande lama shotra baha leme shoto ribrahanta keta rabuka ribraha lamo samanta lamo shatre behe लेमेंते कोणत्याला बांधते होय पिता परमेश्वर आम्ही मनुष्यासाठी आणि राष्ट्र व उद्योग यांच्या नेत्याकरिता पिता परमेश्वर प्रार्थना करते हो लिबा साकारा बांधते शक्ती आणि देवाच्या पिता परमेश्वर लिमे सेकेतर बोंदा लामा समानते भरमा साठ पिता परमेश्वर कापणी होतील ये बो साखेला ब्रोंदा लामा सब्रहाते लेमो सखाला ब्रहांते लोबो सखांता हो पिता परमेश्वर तुझ्या कॉरिडॉर मध्ये पिता परमेश्वर आत्म्यांची पिता परमेश्वर भरमा साठ कापणी होईल लेमो सेकेतर बोंदा लामा सखाला बहा लिका रबांदा लामो शात्र बांधे रेमे सेकेतर बांधा लिबो सखातर बांधे होय पिता परमेश्वर राष्ट्रांच्या निर्णय व धोरणांवर पिता परमेश्वर जोरदार परिणाम करेल हा लोकी रबा सखोलेला बहा लेमो सखेला मोंते लिमा सब्रहाते रोसा खांता लेमा शोत्र बहा लेमे सोताला बांधे होय पिता परमेश्वर धन्यवाद देते तुझ्या नावाला पिता परमेश्वर ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते लिमा सखाला बोंदा आमेन हालेलुया 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 पिता परमेश्वर धन्यवाद हालेलुया पण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे आपण प्रत्येक राष्ट्रामध्ये नीतिमत्ता टिकून ठेवण्यासाठी प्रार्थना करत आहोत आपण वचन बघणार आहोत स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय 11 ते 12 वचन सांगते परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो त्याच्या योजना पिढीने पिढी चांगल्या असतात ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहोत हालेलुया होय आपण सुखी आहोत देवाने त्यांच्याशी विशेष माणूस म्हणून निवड केली आहात प्रार्थना करा की नीतिमत्ता ईश्वरीय आणि पवित्रता सर्व राष्ट्रे भरतील कारण जगातील आपल्या प्रार्थना आणि सेवेच्या कामातून देवाची दैवीय अस्तित्व प्रगट होते आणि नीतिमत्तेमुळे आणि देवाच्या न्यायाबद्दल लोकांना दोषी ठरवण्यात येईल हालेलुया म्हणून आणि पुष्कळ लोक तारणासाठी ओरडतील हालेलुया आणि अंधाराची प्रत्येक वाईट कामे नष्ट केली जातील तर आपण घोषणा करणार आहोत वचनाद्वारे जसं आपण स्तोत्र संहितामध्ये बघितलंय 33व्या अध्यायामध्ये 11 ते 12 वचन जे म्हणते की परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो होय चांगला आहे तर घोषणा करा रिबो साखाला बोंदाला मा समानते रिबा साकेतो ला मानते ला मा शात्र बोकी रबहा लेमे समानतो लिबा शाकेता रबांते लेमे शात्र बोकी लब्रहांते प्रार्थना करा रिबो साखांता ला मा शोता रबा होय हो रिबा साखाला बोंदाला मा सबांते लेमे शोते के तरबहांते रिमो सक्रबांते ला मा सब्रहोंता लिबा शात्र बहा लेमे सेकेतो रबांते रिमा साखाला बोंदाला मा शाखाला बोंदे रबा साखाता रिब्रहांते लेमे शोत्र बहा लिबा साखा लिब्रोहोंता ला मा शात्र बांदे रसा खातीरा ब्रांदा लामांतो ला मा शात्र बहा लेमे सेकेतो रिब्रहांते lama zabaha to ribra baha elemento kota la baha lima shatra baha rosso kote rabante rima sabrahante lama sakate la bando lama shotra baha lemento liba sakati la prohoto la mante leme shotra baha reme sekato ribrahanta lama sabroka la bante reme sotra baha la monta lama shatra baha rebe soketa libraha la manto la manda lama shota bida la baha sakara bonde hoy pita परमेश्वर लेमे zakati rabonda लमा सहाते रिखा रबोंदा तुझे उपदेश चांगले असतात सदैव चांगले असतात पिता परमेश्वर रेमे सेकेतोला बांधतो लमांदा लमा सुखते रिबांदा लमा सुखते रबांदे होय पिता परमेश्वर तुझ्याचा देव आहे पिता परमेश्वर रिबा सखालांदा लेमो सखाती रबांदे ज्यांनी तुला स्वीकारले पिता परमेश्वर ते सुखी आहेत येशूच्या नावात रमो सखाली ब्रहाता लमो जोबोता रिब्रबोंदा लमा सब्रहाते लेमेंतो कोतीला ब्रहा लमा शोत्रबहा रिखा रबोंदा lama sabrohote la baka librahante rebeza kalibrahanto lama zabrahanto leme shetrabaha rikaramonda lama sabrahante lama zotro boku librabanda lama shabrahante lama sakate la braha limo sibromonda lama sabrahante lama shatarabante leme seketa rabanto lama sakata rabante lama sakate lebronda lama shatarabando होय पिता परमेश्वर तू पिता परमेश्वर सगळ्यांचा न्याय करणारे पिता परमेश्वर
परमेश्वर जे दोषी त्यांना दोषी ठरवणार आहे पिता परमेश्वर. रिखा बोसा ब्रहांते लमोसा बांधे लमंतो लिबासा खाते लबोंदे. होय पिता परमेश्वर तुझ्या नावाने पिता परमेश्वर पुष्कळ लोक पिता परमेश्वर तारण्यासाठी ओरडते पिता परमेश्वर. रेमोसा खांते लेमोसा ब्रहा लिमासा ब्रहा तो कीरा ब्रहांते लेमेशोद्र ब्रहांते लिमासा खाताला बांधो लिमोसा बांधे. होय पिता परमेश्वर या विश्वामध्ये पिता परमेश्वर तुझ्या नावाने पिता परमेश्वर सगळे दुष्ट लोक दुष्ट कामे पिता परमेश्वर रेमे सोखोती रब्रहांते रमा सखला बांधो लमा शतरा बांधे लेमे सेखेतो लिब्रहांते लमा सातरा बांधो. शैतानाची कुठली युक्ती पिता परमेश्वर सफळ होणार नाही पिता परमेश्वर. सगळे पिता परमेश्वर वाईट कामे पिता परमेश्वर रेमे सेखेताला बांधो तुझ्या नावाने नष्ट केले जातील. लोमो सोखोता रिब्रहा लमा सब्रहा तो लिबाका रो बोंदे लेमा समांते लमा शोत्रा बहा लिबा सखला बोंदा लमा सम्रांते ला सोखोतो रिब्रो होते ला मानते. धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद. रेमो सखांदा रिब्रो समाला सखरा बोंदे लमा सत्र बहांते लेमे शोत्र बहा लिबो सकांतो. होय पिता परमेश्वर तू महान आहे पिता परमेश्वर. तुझ्या नावाला मी गौरवतो पिता परमेश्वर. तू स्तुतीचे योग्य पिता परमेश्वर. धन्यवाद. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावाने मागत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही वेळ आहे स्तुतीची आराधनेची. तर आपण आपल्या क्वायर टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. यीशु तुझे प्रेम करू तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी. यीशु तुझे प्रेम करू तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. ना कोणी ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. ना कोणी ना कोणी. ओ ना कोणी ना कोणी. ओ ना कोणी ना कोणी. यीशु तुझे प्रेम करू तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी. यीशु तुझे प्रेम करू तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. ना कोणी ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. ना कोणी ना कोणी. ओ ना कोणी ना कोणी. ओ ना कोणी ना कोणी. ओ ना कोणी ना कोणी. यीशु तुझी स्तुती करू तुझी मी स्तुती करू. तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी. यीशु तुझी स्तुती करू तुझी मी स्तुती करू. तुझ्यासारखा ना कोणी ना कोणी ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. ना कोणी ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो. ना कोणी ना कोणी. ओ 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 ना कोणी ना कोणी. ओ
ना कोणी ना कोणी हो, ना कोणी ना कोणी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. आजचा दिवस आहे रविवार दिनांक 20/2021. आजचा विषय आहे त्याच्या नावावर विश्वास ठेवा आणि त्याचा अभिमान बाळगा. 1 योहान 5 अध्याय 13 वचनमध्ये योहान लिहितो, देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहे. अधोरेखित केलेली वाक्यरचना पहा. याचा अर्थ असा की येशूचे नाव कार्यात आणा. त्याचे नाव तुम्हाला प्रत्येक शहर आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये प्रवेश मिळवून देते. ही तुमच्या निरंतर विजय आणि न संपवणाऱ्या आशीर्वादाची हमी आहे. हालेलुया. येशूचे नाव संपूर्ण जगापेक्षा मोठे आहे. फिलिप्पीकरांस पत्र 2 अध्याय 10 वचन म्हणते, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. ते नाव तुमच्यावर नेमण्यात आले आहे. हेच कारण आहे की कदाचित तुम्ही सामोरे जात असलेले शत्रू किंवा त्रासांची पर्वा न करता तुम्ही कोणत्याही शहरात, प्रदेशात किंवा देशामध्ये स्थिर आणि शांतीमध्ये राहू शकता. हालेलुया. त्याचे नाव तुमची सुरक्षा आहे. शल्मोनाला याची कल्पना होती आणि तो नीतिसूत्रे 18 अध्याय 10 वचनमध्ये म्हणाला, परमेश्वराचे नाव बळकट दुर्ग आहे. त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो. तो जुना करार होता. आज आपण प्रभूच्या नावामध्ये धावत नाही. त्याच्यामध्ये आपण जन्मलो आणि त्याचे नाव वारस्याने प्राप्त केले. आपण त्याच्या नावामध्ये आणि त्याच्या नावाने जगतो. हालेलुया. हेच पेत्र आणि योहानाला माहीत होते आणि त्यावर त्यांनी कार्य केले जेव्हा त्यांनी पांगळ्या माणसाला सुंदर नामे द्वाराजवळ बरे केले. त्यांची येशूची नाव कार्यास आणली. तो मनुष्य जन्मापासून पांगळा होता, पण पेत्राने त्याची नजर त्यावर लावली आणि नाझरी येशू ख्रिस्ताच्या नावात उठ आणि चाल. बायबल सांगते की पेत्राने त्याला हातात धरून उचलले आणि लगेचच त्याच्या पायाच्या घोट्यात ताकद आली. कदाचित आज तुमचे वित्त, नोकरी किंवा व्यवसाय पांगळ्या स्थितीमध्ये असेल. येशूचे नाव वापरा. असे काही दरवाजे आहेत का की जी तुमच्या विरुद्ध बंद पडले आहेत? ते नाव कार्यास लावा. ते तुमच्या स्वतःच्या नावाप्रमाणे किंवा इतर कोणत्याही नावाप्रमाणे नाही. येशूच्या नावावर विश्वास केला जाऊ शकतो. हालेलुया. ते तुमच्या स्वतःच्या नावाप्रमाणे किंवा इतर कोणत्याही नावाप्रमाणे नाही. येशूच्या नावावर विश्वास केला जाऊ शकतो. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 20 अध्याय 7 वचन AMPC मध्ये म्हणाला, कोणी रथाची किंवा कोणी घोड्यांची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावांची प्रशंसा करू. हालेलुया. तुमच्या आर्थिक बाबतीत किंवा आरोग्यामध्ये तुम्ही कदाचित आव्हानांना सामोरे जात असाल. याने काही फरक पडत नाही. येशूचे नाव कार्यात आणा. तुमच्या शरीरात जर काही वेदना किंवा वाढ असेल तर त्याला नाहीसे होण्यास हुकूम द्या आणि तसे होईल. त्याचे नाव ते आहे ज्यावर तुम्ही विश्वास करू शकता. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही आपले हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. सैतान, आजारपणा, रोग आणि जीवनातील सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या वर मी जगतो, कारण मी येशूच्या नावाच्या सामर्थ्यामध्ये आणि त्याच्याद्वारे जगतो. मी ख्रिस्तामध्ये माझ्यासाठी अगोदरच योजलेले गौरवाचे उच्चस्तरीय जीवन जगत आहे आणि माझ्या जगामध्ये देवाचे नीतिमत्व माझ्याद्वारे प्रस्थापित केले जाते. येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. लॉर्ड, इन ब्रदर का नाम अजीत भारद्वाज है। ये उत्तर प्रदेश के जौनपुर जिले के रहने वाले हैं। इनकी गवाही है पिछले 1 हफ्ते की कि इन्हें 1 हफ्ते से दर्द हो रहा था और पेचिश होने लगा दर्द होने के बाद, और ये काफ़ी परेशान थे, बहुत ज़्यादा दिक्कत थी इनको। तो इन्होंने रविवार सभा ऑनलाइन चर्च को अटेंड किया। परमेश्वर के दिन पास्टर ने सबके लिए प्रार्थना की उसमें, तो ये भी अटेंड कर रहे थे। तो इन्हें महसूस हुआ कि ये स्वस्थ फील कर रहे हैं। तो इन्होंने परमेश्वर का धन्यवाद दिया उस चंगाई के लिए। तो इसलिए परमेश्वर का धन्यवाद दे रहे हैं और परमेश्वर के जन का धन्यवाद दे रहे हैं। थैंक यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें।
जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। अटल प्रेम प्रभु से कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही, ती नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा, महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. अटल प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही, ती नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा, महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. करा प्रार्थना, करा प्रार्थना. मला नाही माहित तुम्हाला काय बदलायचं आहे, पण जसा तुमचा विश्वास वाढला आहे, ती प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला बंधन वाटत होती, ती प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला बंधन वाटत होती, ती प्रत्येक गोष्ट ओ रहांदरे बोशातीला प्रहांदा रेंदेले बोशातीला आंद्रले गे बोशातीला ब्रौंद्रा केले बोशातीला प्रांदो ओ त्रालिगे बोशत्र कालखांद्रोष्ट आलिगे बौंद्री. बोला अन्य भाषेमध्ये लिगे बोशत्र आंध्र बलाबा की येशू ख्रिस्ताची सुवार्ता पूर्ण भारतात पसरत आहे. लिगोंद्रस आमच्या विरोधात बनलेले कुठलेच हतियार यशस्वी नाही होऊ शकत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. देवाच्या विरोधात कुठलीच बुद्धी नाही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ली ब्रहांद्रोष्ट केले ब्र रे बौंद्र लिगे बोश ओ रासात्रा बलाबला हाले ओ त्रालिगे बोशत्र कालखांद्रोष्ट आलिगे बौंद्री केले गे बोशत्र लखांद्र. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वर तुझ्या दयेसाठी, करुणासाठी, तुझ्या प्रेमासाठी, त्या सामर्थ्यासाठी जी तू चर्चला दिली आहे. तुझे वचन सांगते प्रभू की स्वर्ग आणि पृथ्वी मिटून जातील पण माझे वचन सर्व काळ राहील. हा प्रभू, जेव्हा लोक आम्ही उभे राहिलो तुझ्या
सामर्थमध्ये, तुझ्या नावामध्ये. आम्हाला माहिती आहे प्रभू, कोणी आम्हाला थांबू नाही शकत, कारण तुझी सामर्थ आमच्या सोबत आहे. हा प्रभू, धन्यवाद आमच्यामध्ये महान काम करण्यासाठी, आमच्यामध्ये तुझी बहुमुखी बुद्धी दाखवल्याबद्दल, आम्हाला निवडल्याबद्दल की आम्ही तुझ्यासाठी उभे राहू. तूच आहेस प्रभूजी, तुझी इच्छा आणि काम करण्याचा आमच्यामध्ये तू प्रभाव टाकतोस. जर देवा तुझी इच्छा नसेल तर आम्ही उभे पण राहू शकलो नसतो. जरी उभे राहिलो असतो तरी वाचलो नसतो प्रभू. पण आम्ही तुझ्या नावाने उभे आहे, तुझ्या इच्छेने उभे आहे, त्यामुळेच आम्ही सुरक्षित आहे प्रभू. धन्यवाद देतो प्रभू सुरक्षेसाठी. धन्यवाद प्रभू की आम्ही ह्या प्रकारे भेटू शकतो. आम्ही ह्या गोष्टींना हलक्यामध्ये नाही घेत प्रभू. धन्यवाद त्या सर्व गोष्टींसाठी. तुझी सभा प्रभू कायम होत राहील, कारण तुझी सभा तुझ्यासाठी गरजेची आहे. आम्ही कायम उभे राहील प्रभू, कारण तू आम्हाला उभे राहण्याची ताकद दिली आहे. आजच्या सभासाठी धन्यवाद. आम्ही बोलतो की आमच्याकडे बघणारे डोळे, समजणारे हृदय आणि ऐकणारे कान आहेत. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. बसू शकता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याचे स्वागत करू शकता चर्चमध्ये. ओके, तर आपली सिरीज चालू होती, त्याचे टायटल होतं चर्च, मिशन आणि उद्देश. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही बोललो की दिशा खूप गरजेची आहे, उद्देश खूप गरजेचा आहे. तर जीवन शक्तिशाली होऊ शकतं, पण बिना दिशाचे ते काहीच नाही करू शकत. उदाहरण, वीज पाण्याने बनते. मला नाही माहिती, जणांना माहिती आहे की कशा प्रकारे बनते. तर पाण्याला एका जागी जमा केले जाते, खूप उंचावर, ज्याला आपण बांध बोलतो. माहीत नाही किती लोकांनी बांधला बघितलंय. कधी बांधला बघितलंय? ओके, थँक गॉड. सो बांधमध्ये काय करतो, उंचावर पाणी जमा करतो आणि खाली खूप मोठमोठे टर्बान्स लागलेले असतात, मोठमोठे ब्लेड्स असतात, कधी कधी इतके मोठे ब्लेड्स असतात. आणि वरून ते पाणी ब्लेडवर पडतं आणि ब्लेड फिरायला सुरुवात करते. डायनामो मशीन असते तिकडे, ती फिरायला सुरुवात करते आणि वीज बनायला सुरुवात होते. तर ते पाणी शक्तिशाली आहे, पण त्या पाण्याला जर योग्य दिशा नाही दिली तर ते पाणी काहीच नाही करू शकत. तसंच आपलं जीवन आहे, तसंच चर्च आहे. तर मग आपण शक्तिशाली आहे, विशेष रूपी जो आपल्या आत्मा पवित्र आत्मा आहे. पण जर ह्या शक्तीला आपण दिशा नाही दिली तर तुम्ही काहीच नाही करू शकाल. असे वाटेल तुमच्याकडे कधी शक्ती नव्हतीच. जितके गरजेचे शक्तिशाली होणे आहे, तितकेच गरजेचे त्या शक्तीला दिशा देणे सुद्धा आहे. बहुतों को ये नहीं पता. खूप सारे लोक सामर्थ्यशाली असतात, पण त्या सामर्थ्याला दिशा नाही देऊ शकत. आणि या एका गोष्टीत परमेश्वराने मला सहाय्य केलं की ज्या काही गोष्टी मी करतो त्या प्रत्येक गोष्टी मी दिशा देऊ शकलो. मला माईक टायसनची गोष्ट आठवण आहे. कसं माईक टायसन एक गल्लीतला गुंड होता. माईक टायसनला ओळखता ना, बॉक्सर. तो गल्लीतला गुंड होता आणि गोष्ट अशी आहे, तो गल्लीत एकदा भांडण करत होता आणि बॉक्सिंग फेडरेशनचा जो बॉस होता वेळेचा, तो तिथूनच जात होता. सिग्नलवर त्याची गाडी थांबली होती आणि माईक टायसनची कुणासोबत भांडणं चालली होती आणि टायसननी कुणाला ते बुकी मारली आणि समोरच्या माणसाने स्वतःला वाचवले आणि त्याची बुकी जाऊन भिंतीला लागली आणि भिंत क्रॅक झाली. जो बॉक्सिंग फेडरेशनचा बॉस बसला होता तो बोला, वाव, या माणसाला माझ्याकडे घेऊन या, मी ह्यासोबत काहीतरी करतो. आणि शेवटी तो कोण बनला? वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन, बॉक्सिंग चॅम्पियन. त्याच्या सामर्थ्याला दिशा भेटली. खूप ख्रिस्तीजनांना माहीत नाही जी देवाने त्यांना दिली आहे ते वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी दिले आहे, पण ते त्या सामर्थ्याला दिशा नाही देत आहेत. पण त्या सामर्थ्याबरोबर ते रोज अन्न, वस्त्र, निवाराबरोबर जगत आहेत, त्यामुळेच अडकलेले आहेत. ते फक्त बिल पे करत आहे, बिल की पास्टर बिल पे नाही होत आहेत, पास्टर भाडे नाही निघत आहे. का? कारण जी सामर्थ्य देवाने तुम्हाला दिली आहे त्या सामर्थ्याला अजून दिशा नाही भेटली आहे. ती सामर्थ्य तुमच्या आतमध्ये फिरत आहे,
त्या सामर्थ्याला तुम्ही दिशा नाही दिली. ज्यावेळी तुम्हाला दिशा देण्यात तुम्ही शिकाल, तुम्हाला माहीत पडेल ती सामर्थ्य तुमच्यासाठी काय काय करू शकेल. जगात असे काहीच नाही जे मला नाही भेटू शकत, आणि जी गोष्ट मला नाही पाहिजे तर हे माझ्यासाठी चांगले आहे की त्याच्याबद्दल मी विचार नको करू. जेव्हा एकदा ती गोष्ट माझ्या डोक्यात येते, ती गोष्ट तडपते माझ्याकडे येण्यासाठी. That's how powerful I have become. एकदा जेव्हा मी मन बनवेल हे मला पाहिजे, जगातली कुठली शक्ती माझ्याकडे आणण्यास थांबू नाही शकेल. इनफॅक्ट ती गोष्टच तडपत असेल माझ्याकडे येण्यासाठी. मला मागावं नाही लागणार ती गोष्ट. त्या गोष्टीला माहीत असेल की मला ती गोष्ट पाहिजे. पण खूप जणांना ही गोष्ट माहीत नाही. खूप जणांनी आपल्यामध्ये काम करणाऱ्या सामर्थ्याला ओळखले नाही, ना की त्याला दिशा दिली आहे. त्यांनी स्वतःला मनुष्याप्रमाणे बघितले. I can move anybody in my field. मी कुठून पण कुणाला उचलू शकतो आणि बसू शकतो. मग मी लोकांना बोलतो माझ्याशी भांडणं करू नका, मी खूप खतरनाक आहे. मी भांडायची वस्तू नाही, मी दोस्ती करण्याची वस्तू आहे. समजलं? काय करण्याची वस्तू आहे? भांडणं करून तुम्ही माझे जिंकू शकत नाही. मी खूप शक्तिशाली आहे. I'm too powerful. Not only I'm too powerful. यासाठी नाही की मी तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे, कारण मला सामर्थ्याला दिशा देणे येते. मी काहीही मिळवू शकतो. जे तुमच्यासाठी आहे, असंभव आहे, त्याला मी चुटकीमध्ये मिळवू शकतो. हेच कारण आहे की तुम्ही जेव्हा माझ्याकडे प्रार्थना करायला येता, वर्षापासून ती गोष्ट होत नाही, मी एका मिनिटात त्या गोष्टीला करू शकतो. हे महत्त्वाचे आहे की तुम्ही दिशा द्यायला शिका. मी शिकवेल तुम्हाला या गोष्टी. अजून ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला करायला सांगतो त्या गोष्टीपासून खूप मोठा उद्देश आहे. ते लहान वाटू शकते पण त्या शक्तिशाली आहे. ते लहान आहेत पण त्या शक्तिशाली आहेत. म्हणून आम्ही बुधवारी शिकवायला सुरू केलं आहे आत्मिक डोक्याचे होणे, आत्मिक मनाचे होणे. जे काम आम्ही तुम्हाला करायला सांगतो त्यात आम्ही तुम्हाला शिकवत आहे की कसे देवाच्या सामर्थ्याला आपल्या जीवनात दिशा द्यायची आहे. मी काहीही बदलू शकतो, काहीही ट्रान्सफर करू शकतो. मी खूप शक्तिशाली आहे. जर माझं केस कोर्टात गेली तर मी जज ट्रान्सफर करू शकतो. माझी मर्जी. जोपर्यंत माझा मूड नाही, सगळं काही शांती चाललंय, ठीक चाललंय, माझी मर्जी. जर माझा मूड खराब झाला तर मी जज ट्रान्सफर करू शकतो. मला काहीच नाही करायचे. मला कुणाला ओळखण्याची गरज नाही. ज्याला मी ओळखतो ते खूप पुरेसे आहे. प्रेज द लॉर्ड. मी खूप शक्तिशाली आहे. तेव्हाच तुम्ही बोलत असत पास्टरला भीती का नाही वाटत. मला माझी सामर्थ्य माहिती आहे. जर माझी बंदूक भरलेली आहे ते समोरच्या दांड्याशी काय भ्यायचे आहे, का घाबरायचं आहे. माझी गन लोडेड आहे. प्रेज द लॉर्ड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोला माझ्यासाठी काहीच असंभव नाही. माझ्यासाठी काहीच असंभव नाही. तर ती गोष्ट जी तुम्हाला बदल दिसत नाही त्या गोष्टीत, ती ह्यासाठी बदल दिसत नाही की ती गोष्ट तुमच्यापेक्षा मोठी आहे. ती गोष्ट यासाठी नाही बदलत आहे की तुम्ही काय पाप केलंय. ती गोष्ट यासाठी बदलत नाही, ओ लॉर्ड हे खूप शक्तिशाली आहे. ती गोष्ट यासाठी नाही बदलत आहे की तुम्ही त्या वस्तूवर अजूनपर्यंत परमेश्वराच्या सामर्थ्याला आणून बसवले नाही. हालेलुया. जर तुम्ही त्या वस्तूवर, त्या गोष्टीवर देवाच्या सामर्थ्याला आणून बसवले, जगातली कुठलीच ताकद. पण प्रश्न असा आहे, तुम्हाला माहित आहे तुम्हाला माहिती आहे का देवाच्या सामर्थ्याला कुठल्या गोष्टीवर कसे आणायचे आहे. प्रश्न आहे जे खूप जणांना माहित नाही. आपण बायबल उघडू शकतो. लुकाचं पुस्तक, ब्युटिफुल पोर्शन ऑफ द बायबल. लुकाचा पहिला अध्याय. खूप सारे स्क्रिप्चर आहेत वाचण्यासाठी. तुम्हाला गोष्ट माहीत असेल योहानच्या बद्दल की जॉनचे वडील जखरिया आणि त्याची आई एलिझाबेथ, माहीत आहे ना तुम्हाला. तो जखरिया प्रीस्ट होता. और प्रीस्ट का समय समय पर वो आता था कि तो ते हे व्हायचे. तर जखरिया तिथं आला, त्यांनी सेवा केली आणि स्वर्गदूत येऊन त्याला बोलले की तुला मुलगा होईल. और जकरिया ने कहा कि ओ बॉय हे जे उदाहरण तुम्हाला समजेल, तुमचं जीवन असं होईल, असं होईल,
असं होईल, तुम्ही बोलशील पास्टर मला काय ते सांग, मी करून येतो. तुम्ही खूप सामर्थ्यशाली होणार, खूप सामर्थ्यशाली. जे मी शिकवत आहे तुम्हाला आता खूप शक्तिशाली आहे. तुम्हाला स्वतःची भीती वाटेल. कोणी तुमच्याशी भांडायला येईल, तुम्हाला वाटेल बेटर अशी मी भांडून नाही तर मरेल तो. तर जखऱ्याची गोष्ट तर चला वाचू आपण. तर गोष्ट माहीत असेल तुम्हाला, स्वर्गदूत आले. ते स्वर्गदूत जे मेरीकडे पण आले होते आणि जखऱ्याकडे पण आले होते. गॅब्रिएल याच्याकडे पण आलता आणि गॅब्रिएल त्यांच्याकडे पण आलता. किती जणांना मला समजते, चला दाखवतो. तर तुम्ही पहिल्यांदा आलात तर तुम्ही बोलाल काय चाललं हे. चला नाव दाखवतो त्याचं मी. 19 वचनामध्ये लूकचा पहिला अध्याय 19 वचनामध्ये त्याचे नाव भेटेल तुम्हाला. आणि देवदूताने उत्तर दिले, तो म्हणाला मी गॅब्रिएल आहे. आणि जेव्हा मरियाविषयी तुम्ही वाचा तर तेच नाव तुम्हाला दिसेल. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, खूप इंटरेस्टिंग. तो बोला तुला मुलगा होईल, हे होईल, ते होईल, फलाना. आणि 18व्या वचनामध्ये जखऱ्या काहीतरी बोलला, बघू आपण. चला बघू जखऱ्या सर कसं काय बोलले. मग जखऱ्या देवताला म्हणाला, हे खरे आहे तर मला कसे समजेल, कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नी सुद्धा वृद्ध झाली आहे. त्याने उत्तर दिले, तो म्हणाला मी गॅब्रिएल आहे. मी देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहतो आणि मला तुझ्यापाशी बोलायला व तुला ही सुवार्थ सांगण्यास पाठवले आले आहे. पुढचे वाक्य, कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहेत त्याच माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस. इकडे थोडं ट्रान्सलेशनमध्ये बदल केला आहे, माहिती आहे ना. गुंडाला पण ते चांगल्या प्रकारे दाखवले आहे. जरा ट्रान्सलेशनमध्ये थोडं हे आहे. तो बोला त्या वेळेपर्यंत तू मुक्का राहशील. हे पनिशमेंट होती, शिक्षा होती. का? कारण तू माझ्या गोष्टीवर, माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवलास. का? कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहे त्याच माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवाल. आता जाऊ आपण मरियमकडे. चला मरियम. चला 26 पासून वाचू, कारण माहिती पडेल हा स्वर्गदूत गेलता का दुसरा गेला होता. अलिशिबाच्या 6व्या महिन्यात देवाने गॅब्रिएल दूताला गालिलातील नासरेत गावी पाठवले. हाच कुठं आलता? जखऱ्याशी बोलायसाठी. हाच कुठं गेला आहे? मरियाकडे. तो गेला नासरेतला, गावी पाठवले. योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती. मी विचार करून माझ्यात मी सामर्थ, मी काय सांगणार आहे तुम्हाला. माझ्या आत सामर्थ बनवत आहे. तर मी स्वतःला शांत करतो. आईजे थंड हो की जर मी विचार नाही करणार तर काय होईल आज. तर योसेफ नावाच्या मनुष्याची ज्या कुमारीची मागणी झाली होती तिच्याकडे गॅब्रिएलला पाठवले आले. योसेफ दाविदाच्या घरात होता, तिचे नाव मरिया होते. गॅब्रिएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, अभिवादन, तुमच्यावर कृपा झालेली आहे, हे प्रभू तुझ्याबरोबर आहे. सुंदर. ह्या शब्दांनी ती अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली. इंटरेस्टिंग स्टोरी. आता मी फक्त वाचेल, नंतर तुम्हाला समजेल. आता आपण वाचू. देवदूत तिला म्हणाला, मरिये भिवू नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. ऐक, तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्याला सर्वच देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल. याकोबाच्या घराण्यावर सर्व काळासाठी तो सत्ता चालवेल, त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही. तेव्हा मरिया दूताला म्हणाली, मी कुमारी असल्यात हे असे कसे घडेल. मरियाने पण प्रश्न विचारला, जखऱ्याने पण प्रश्न विचारला. इंटरेस्टिंग आहे ना स्टोरी. तो स्वर्गदूत आहे. स्वर्गदूत काय घेऊन आला? संदेश. मरियाने पण काय विचारला, जखऱ्याने पण काय विचारला. तर जखऱ्या भाऊ. चला पुढे वाचू. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करेल आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल त्याला देवाचा पुत्र म्हणतील. पुढे, आणि त्याकडे लक्ष दे, तुझे नातेवाईक अलिशिबा जरी वांज असली तरी ती सुद्धा गरोदर आहे, तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही, तिला आता 6वा महिना आहे, कारण देवाला कोणी गोष्ट अशक्य नाही. मी सांगेल जेव्हा मी हे वाचत होतो माझे डोक्यात काय चालले होते. चला आपण पहिला वाचत राहू, मी सांगेल तुम्हाला. मरिया म्हणाली, मी तर प्रभूची दासी आहे, आपण म्हणाल तसे माझ्याबरोबर घडो. मी तर बोलतो गॅब्रिएल तर बेमाने एकाला तर मुका केलं, मग ह्या मुलीला का सोडलं तुम्ही. इंटरेस्टिंग आहे ना. जखऱ्याने पण प्रश्न विचारला, त्याला तर मुका करून आलास तू. ह्या मुलीने प्रश्न विचारला, तू काहीच नाही केले आहे ना. किती सोपं वाटतं, पण इथे खूप मोठे अंतर आहे. मी तुम्हाला आता दाखवतो, मग तुम्हाला माहीत पडत कसं त्या छोट्याशा गोष्टींनी
त्या सामर्थला तुम्ही तुमच्या विरोधात आणू शकता आणि छोट्याशा गोष्टीने त्याच सामर्थला आपल्या सोबत आणू शकता. खूप लहानसे अंतर आहे, खूप छोटेसे अंतर आहे, खूप छोटेसे. तयार आहे बघण्यासाठी? हॅलो. तर लोकांकडे प्रश्न होता, माझं जीवन का नाही बदलले? मला नाही माहिती तुम्ही कुठे होता, निगेटिव्हमध्ये होता की पॉझिटिव्हमध्ये होता. मला पॉझिटिव्हमध्ये राहणे आवडतं. मला माहिती आहे पॉझिटिव्ह कसे काम करतं, निगेटिव्ह किती खतरनाक असू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, तर परत जाऊ, 18 वाचू. मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, हे खरे आहे, मला कसे समजेल? हे मला कसे, याचा अर्थ काय होता? तुझी गोष्ट का मानू? ही मी का ओळखू? मी तुझी गोष्ट का मानू? तुझ्या बोलण्यावर भरोसा, विश्वास नाही. खूप लहानशी गोष्ट होती, खूप लहानशी. पर उसकी भाषा, तुम्ही बोला पास्टर नाही, तुमचा वहम आहे. मला माहित आहे मी काय बोलतोय. तो बोला, हे कसं मी ओळखू? कारण मी तर म्हातारा झालोय, माझी वृद्ध झालोय, माझी बायको पण वृद्ध आहे. मी कसं मानू? याचा अर्थ होता की मला तुझ्या गोष्ट बोलण्यावर विश्वास नाही. तुम्ही बोलला भाषा तुम्हाला कसं माहित? कारण वचनात आहे पुढे. चला पुढचे वाचू. तू मुका राहशील हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही, कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहे त्या माझ्या शब्दावर तू विश्वास ठेवला नाही. बघितलं का? हॅलो. जो शब्द त्यांनी वापरला की मी का मानू, कसं मानू, स्वर्गदूताप्रमाणे, तो शब्द अविश्वासाचा होता. आणि देवाचे वचन काय आहे? दोधारी तलवारपेक्षा धार आहे. तो गाठेला गुठेला वेगळं करू शकतो. तो मनाच्या आणि विचाराच्या इच्छांच्या तपासतो. तर जेव्हा तो बोलला मी कसं मानू, त्याच्या मनात काय होता? अविश्वास. तर हीच गोष्ट मरियामध्ये बघू. कुठे जाऊ आपण? ओके, 26 मध्ये. अली शिबा 6 महिना. ओके 29 मध्ये जाऊ. या शब्दांनी ती अश्वथ झाली, घाबरली. सुंदर. ह्याला बोलतात आत्मिक डोके. ती विचार करू लागली की माझ्यासोबत काय होणार आहे. तिच्या डोक्यात चालू झाले, यार मला इतकं मोठे नाव घेऊन का बोलवत आहे हे. ती आत्मिक डोक्याची होती, लहान मुलगी नव्हती ती. तिचे डोके चालू झाले. ओ, हे कसल्या प्रकारचे अभिवादन आहे? हे काहीतरी लांब होणार आहे, काय मोठे होणार आहे आज. कारण अभिवादन मोठे होते. कि तू सबसे धन्य है. प्रेज द लॉर्ड. कारण ती बाई जखऱ्याप्रमाणे नव्हती. तिचे चरित्र आपल्याला दिसायला सुरुवात झाली. ती स्त्री कुठली होती? आत्मिक डोक्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आगे. लक्ष देऊन वाचा. पण मी सांगत असतो, जे बायबल तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तुम्हाला कशाचीच गरज नाही पडणार. इतकी सुंदर आहे बायबल. प्रेज द लॉर्ड. देवदूत तिला म्हणाला, मरिये भिऊ नकोस. बघा, स्वर्गदूतला समजत होतं तिच्या आतमध्ये काय चालू आहे. जखऱ्याच्या आतमध्ये पण काय चालू आहे स्वर्गदूतला माहित होतं. इथे आपण वाचलं ती मनात अस्वस्थ म्हणजे घाबरली. आणि इथे स्वर्गदूतला समजलं ती मनात घाबरली. हॅलो, आहेत का माझ्यासोबत? आहेत का? तुम्ही परमेश्वराला धोका नाही देऊ शकत हे बोलण्याचा प्रयत्न करत आहे मी. नाही पास्टर, मला पूर्ण विश्वास आहे, तरी पण मी बरी नाही होत आहे. थँक्यू. मी पुढे काय नाही बोलणार, बाकी तुम्ही समजून जावा. ओके. देवदूतीला म्हणाला, मरे भिऊ नकोस, देवाचे तुझ्यावर कृपा केली आहे. ऐक, तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल, त्या सर्वोच्च देवाच्या पुत्राला म्हणाली, मी कुमारी असल्या हे कसे घडेल? तिने हे नाही बोलले की हे होणार नाही. जखऱ्या बोला हे होणारच नाही. तिने विचारले कसे होईल? अंतर समजते. खूप छोटी गोष्ट आहे. मरिया बोलली हे कसे घडेल. तिने मानले होते की हे घडेल, पण ती विचारत होती कसे घडेल. नाही, जखऱ्या भाऊ बोला मी मानूच का. समजते अंतर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हॅलो, आहे का?
आहे का? पुढे दाखवतो. त्यांनी उत्तर पण दिले. जर ते उत्तर तुम्हाला समजेल, ओ बॉय, जे उत्तर आहे ना, मी उड्या मारत होतो माझ्या रूम मध्ये. मी बोललो, ओ जीसस, ते खूप सुंदर आहे. हा 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 हा. पुढचे स्वरदूताने म्हणजे देवदूताने तिला उत्तर दिले. शेजाऱ्याला बोला, देवदूत तिला म्हणाला की कसे होईल, कसे 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 कसे, कशाचे उत्तर सुंदर आहे. ओ लॉर्ड, ओ लॉर्ड. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रत्येक कशाचे उत्तर काय आहे? पवित्र आत्मा. हे ना बलपासून आहे ना शक्तीपासून, पण कशाद्वारे आहे? पवित्र आत्म्याद्वारे. हालेलुया. आपलं कसे कोण आहे? पवित्र आत्मा. कसे कोण आहे? पवित्र आत्मा. कसे कोण आहे? पवित्र आत्मा. आपले कसे कोण आहे? पवित्र आत्मा. ज्यावेळी तुम्हाला समजत पवित्र आत्मा तुमच्यावर राहण्याचा अर्थ काय आहे, व्हॉट, ज्या मी बदलून देतो, तुम्हाला माहीत पडेल हे होतं कसं. माहीत पडलं ना. खूप जणांचे प्रश्न असेल की हे होतं कसे. तुमच्या वर्षभराच्या प्रश्नाचे मी उत्तर देतो. हे होतं कसे? पवित्र आत्म्याद्वारे. पास्टर, हे होतं कसं? पवित्र आत्म्याद्वारे. तुम्ही शिकलेले नाही, तुम्ही अशिक्षित आहे, तुमचे दोन्ही पाय खराब आहेत. जेव्हा तुम्हाला हे समजेल, तुम्ही घर बसल्या बसल्या तुमचे नवीन 2 पाय बनवू शकता. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला कधी बोलतो की तुम्ही हात कापा, परत तो हात बनवेल. तुम्ही विचारलं कसे, तर मला कशाचं उत्तर माहीत आहे. मुझे क्या पता मेरा. जर तुम्हाला बोलतो, ओ चर्चमध्ये इतके लोक असले पाहिजे, सेलमध्ये इतके लोक असले पाहिजे, इतके पैसे असले पाहिजे, तुमच्या डोक्यात प्रश्न फिरत आहे, पास्टर कसं? पवित्र आत्मा. तर ते कसे कोण आहे? पवित्र आत्मा. 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 जेव्हा तुमच्या जीवनात ह्याची समज असते, तुमच्या जीवनातून भीती कायम निघून जाते. काही पण तुम्हाला वाटते कसे, तुमचं उत्तर काय असेल? पवित्र आत्मा. पास्टर टार्गेट नंतर येतील, पण तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे? पवित्र आत्मा. पास्टर बोलले पुढच्या वेळी सेलमध्ये 100 लोक असले पाहिजे, तुमचं उत्तर काय आहे? पवित्र आत्मा. तुम्ही नाही बोलत, कसं पास्टर, आता तर 10 आहे पास्टर, ते 100 कसे येतील पास्टर? हे कसे काय आहे? पवित्र आत्मा. माझा नवरा कसा बदलेल? पवित्र आत्मा. माझा धंदा कसा वाढेल? पवित्र आत्मा. माझा मुलगा जेलमधून कसा बाहेर येईल? पवित्र आत्मा. म्हणून आम्ही बोलतो, पवित्र आत्मा कोण आहे? परमेश्वराचे उत्तर. पवित्र आत्मा काय आहे? परमेश्वराचे उत्तर. जेव्हा हे सत्य तुमच्या आतमध्ये राहते, ओ तुम्ही चालते फिरते न्यूक्लिअर बॉम्ब आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला छेडले नाही तर तुमच्यासाठी चांगले, कारण जेव्हा फुटेल तेव्हा तुम्ही पण फुटाल. प्रोटेक्शनने तुम्ही वापर करता, कारण ते छोटीशी क्वांटिटी पण काय आहे? खतरनाक. त्या रेडियमची क्वालिटी नाही का? तर तुम्ही काय करता? त्याला न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये ठेवता, शेकडो लेअरच्या मध्ये, आणि त्या छोट्या छोट्या क्वांटिटीने काम चालवता. जो ख्रिस्ती बोलतात ना, माझ्या जीवनात काहीच नाही होत, मी बोलतो छोटी क्वांटिटी पण घे, खूप काही होऊ शकतं. म्हणजे पूर्ण वापरलं तर मला माहित नाही कुठे पोहोचेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे वचनावर मनन करतो मी 5 मिनिटापेक्षा जास्त नाही करत, कारण मला माहिती आहे 6व्या मिनिटावर मनन केलं तर मी स्वतःच करेल. हालेलुया. इज टू पॉवरफुल, इज टू पॉवरफुल. तुम्हाला माहित आहे का पवित्र आत्मा कोण आहे? त्याने जग बनवले आहे, जग. बघू. हा या पास्टर, माझ्याकडे काहीच नाही, देवाला पण काहीच नाही पाहिजे.
देव तो आहे जो काही नाही पण काही नाहीतून काही पण बनवू शकतो. प्रेज लॉर्ड. जो तुला म्हणाला पवित्र आत्मा माझं आत्मा तुझ्यावर होईल आणि सर्वोच्च देवाचे सामा तुझ्या सावली करेल आणि म्हणून ते पवित्र बाळ जन्मासेल त्याला देवाचा पुत्र म्हणतील. तो काय सांगत होता? तुला शुक्राणूची गरज नाही, परमेश्वराचं वचन शुक्राणू आहे. प्रेज द लॉर्ड. ही नॉर्मल प्रोसेस नाही आहे. देवाला मनुष्याचा शुक्राणू नाही पाहिजे, त्या पुत्र जन्माला. हे तो परमेश्वर आहे. हालेलुया. मनुष्याचा विचार करण्यापेक्षा मोठे तो परमेश्वर आहे, मनुष्याच्या डोक्यापेक्षा उंच. देवाला काहीच नाही पाहिजे, त्याला फक्त पाहिजे तुमची हा. जेव्हा तुम्ही हा करू शकाल, परमेश्वर तुमच्याद्वारे खूप काही करू शकेल. हालेलुया. इतका परमेश्वर शक्तिशाली आहे. हेच मी माझ्या जीवनात शिकलो आहे. जेव्हा परमेश्वर मला काय देतो, मी बोलतो हा प्रभू. जेव्हा परमेश्वर मला बोलेल आयझेक उद्या 10 करोड द्यायचं आहे, मी बोलेल हा प्रभू. मला फरक नाही पडत की काय बोललं गेलं. मला माहिती आहे कोणी बोललं. हा पागल नाही जो बोलत आहे. याच्याकडे अरबो आहे. 10 करोड काय आहे? नाही आलं तर माझ्या असं आहे, तो थोडीच फरक पडतो. इज्जतच जाईल, माझी थोडीच आहे. आपलं काम काय? हात उचलून हा बोलायचं. समजलं? जकऱ्याने काय विचारले प्रश्न, मरिया काय बोलली हा. जकऱ्याचा मुलगा पण उत्पन्न नाही होणार होता. जकऱ्याचा मुलगा कसा होणार होता? बायकोकडून, त्याकडून, शुक्राणूकडून. तो भाव मुका झाला आणि ह्या महिलेला तर विदाऊट शुक्राणूचा मुलगा होणार होता आणि तो झाला नाही झाला. त्या कुमारीला विदाऊट शुक्राणूचा मुलगा झाला आणि तो भाव जीवन असून बायको सोबत नाही, त्यांनी हे केलं, मानत नव्हता. आणि ही बाई कुमारी होती, तिने मानलं की होईल. विचार करून बघा. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, चिंता करू नका तुमचं जीवन काय किती खराब आहे. ज्या दिवशी तुम्ही हा बोलायला शिकाल, तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ग्लोरी. ग्लोरी. तुम्ही माझ्या घरी आजारी व्यक्ती नाही सोडू शकत. माझ्या घरी आजारी व्यक्ती आजारी राहील याचा अर्थ मी भांग खाऊन झोपतोय. इनफॅक्ट जर भांग खाऊन झोपतो तरी माणूस बरा होईल, कारण किरणे निघत असतील. प्रेज द लॉर्ड. मी बायबल नाही वाचली का? मेलेल्या माणसाच्या हड्ड्या आणि मेलेला माणूस जिवंत झाला. जरी मी भांग खाऊन झोपलो, तुम्ही कुठल्या आजारी व्यक्तीला माझ्या बाजूला झोपवा, थोड्या वेळात तो बरा होईल. इट्स नॉट पॉसिबल की मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला आणि आजारी आहेत. पॉसिबल नाही. मग काय आहे माझ्या आतमध्ये? जेव्हा काही लोक बोलतात ओ पास्टर 6 वर्षापासून संकटात आहे, मी कसं करता हे तुम्ही? हा चमत्कार पण शिकवा मला, कसं करता? माहीत नाही मला. 6 वर्ष संकट कसं ठेवता? मला नाही माहीत कसं ठेवतात. मला दुःख वाटतंय पण राग पण येतोय, कारण तुम्ही अज्ञानतामध्ये आहेत. जर तुम्हाला माहीत असतं जे मला माहीत आहे, तुम्ही सेकंडमध्ये बदलला असतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कसं बदललं असतं? सेकंडमध्ये. जर तुम्हाला कसे समजले आणि परमेश्वराचं कसे काय आहे? पवित्र आत्मा. बोला पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. आणि तुम्हाला माहिती आहे चर्च शक्तिशाली का आहे? चर्च सुरू तेव्हा झाले होते जेव्हा त्यांच्यावर आला होता पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा चर्चची ताकद आहे. चर्चची ताकद काय आहे? पवित्र आत्मा. हेच कारण आहे येशू त्यांच्या शिष्यांना बोलला, हालायची चुकी करू नका. जिथे आहात तिथेच टिकून राहा, जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हावर नाही येत. येशू ख्रिस्ताला माहित होतं बिना पवित्र आत्म्याचं काहीच नाही होऊ शकत. त्याला माहित होते पवित्र आत्मा बरोबर सर्व काही होणार आहे. हाच पत्रस जो 14 वर्षाच्या नोकरानीने विचारलं त्याला, तू येशू सोबत होतास का? तो बोला नाही. इतका भित्रा होता हा पत्रस. 14 वर्षाच्या मुलाशी कोण घाबरतं? हा पत्रस बाबू 14 वर्षाच्या मुलीशी, लग्न झालेला माणूस. हे जे सासूला येशू ख्रिस्ताने बरं केलं, आठवण आहे ना तुम्हाला? लग्न झालेला माणूस जो 14 वर्षाच्या मुलीला घाबरत होता. इतका भित्रा पत्रस. घाबरून फिरत होता. मी कुठे ओळखतो येशूला? आठवण तुम्हाला? पत्रस खूप मोठ्या गोष्टी करत होता. मी तुमच्यासोबत मरणार, पण त्या वेळ आल्यावर तो पळाला. सर्व मोठेपणा हवेत उडून गेला.
पण येशू ख्रिस्ताला राग नाही आला. पण येशू ख्रिस्ताला माहित होतं जो तो मोठेपणा करत होता, असंच फेकत होता, ते काय आहे पवित्र मीना फेकणेच आहे. जर तुम्ही माझ्याकडे नाही का मोठ्या गोष्ट मी बोलतो तुमच्यासाठी ते असंच फेक असेल, मला माहिती आहे मी पवित्र आत्म्याद्वारे बोलतो. मला माहिती आहे मी इथून काय बोलतो. मला माहिती आहे माझ्या तोंडात किती शक्ती आहे. मला माहिती आहे जेव्हा मी इथून बोलतो तेव्हा काय होते. हालेलुया. मी इंडियाचा हेडक्वार्टर आहे. प्रेज द लॉर्ड. जे होणार ते माझ्या तोंडातून निघणार. हालेलुया. मी इंडियाची पहिला मासा आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या जगात बदल माझ्या तोंडातून येतात. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे मी कोण आहे. मला माहिती आहे मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड. काश तुम्हाला माहीत पडेल तुम्ही कोण आहात. पूर्ण खानदानमध्ये बदल कुठून येईल? तुमच्या तोंडातून. तुमच्या बिल्डिंगमध्ये बदल कुठून येईल? तुमच्या तोंडातून. तुमच्या पैशात बदल कुठून येईल? तुमच्या तोंडातून. तुमच्या नवऱ्यात कुठून बदलेल? तुमच्या तोंडातून. तुमच्या मुलांमध्ये बदलेल? तुमच्या तोंडातून. जे बदल तुम्हाला पाहिजे हे तुमच्या आतून येईल. ते कुठून बाहेरून नाही येऊ शकत. कारण पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल. परमप्रधानची सामर्थ तुझ्यावर छाया करेल. यासाठी की जे पवित्र का असा पूर्ण चॅप्टर मी तुम्हाला शिकवू. चर्चकडे काय आहे? बोला, चर्चकडे काय आहे? म्हणजेच तुमच्याकडे काय आहे? आणि ह्या पवित्र आत्म्यावर आम्हाला घाबरवा, आम्हाला भीती दाखवा. ह्या पवित्र आत्म्याबरोबर पॉसिबलच नाही. ह्या पवित्र आत्म्यावर आम्हाला पळवा आणि आम्ही पळू. नवीन जोक सांगा, हा जुना झाला. तुमच्या पहिला खूप जण बोलून गेले भावा. त्यांना पण माहीत पडलं आम्ही आहे, बाकी सर्व पाणी कमी आहेत. जाऊन विचारा आपल्या बाकीच्या खानदानला की आम्ही कोण आहे. प्रेज द लॉर्ड. वर्षापासून परेशान करत होतो, काहीच नाही करू शकले. तुम्हीच येता आमच्याकडे येशूकडे की तुम्ही आम्हाला परेशान करायला आलात, त्रास द्यायला आलात. तुमचा इतिहास आम्हाला माहिती आहे. तुम्ही तर आमच्या बोलण्याशिवाय त्रासत आहात. जर आम्ही बोललो तर काय हालत होईल तुमची? नाही होते का? येशू काय बोलला का? स्वतःच पळत आले. मला त्रास द्यायला का आला? स्वतःच बोलत होते काढा. कुठं काढायचं आम्हाला? तुम्हाला काय? तुम्ही कोण आहे? हू आर यू? ते कोण? प्रेज द लॉर्ड. त्यांचा पूर्ण इतिहास आम्हाला माहिती आहे. आम्हाला हे पण माहिती आहे ते बदलले नाही. आम्ही बदललोय, ठीक आहे ना? कारण शैतानचं ज्ञान तेवढंच आहे जेवढं पहिल्या दिवशी होतं. त्याचं ज्ञान वाढलं नाही. त्याची बुद्धी काय झाली आहे? आंधळी. बेटा, आमचं ज्ञान वाढलं आहे. तुला आता तू आम्हाला नाही समजू शकत. ते खतरनाक आम्ही झालो आहे आता. आम्ही खूप डेंजरस झालो आहे. तुझ्या समजच्या बाहेर आता पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल. पवित्र आत्मा. अय्या, पवित्र आत्मा. शेजाऱ्याला बोला, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. हे नाक तर सक्तीने आहे, ना सामर्थ्यनी, पण पवित्र आत्म्याद्वारे. उचला आपले हात आणि करा निभाषेत प्रार्थना. रिंदाला बहुशात्रा हांदले बहुशात्रा. जर तुम्ही पहिल्यांदा आलात तर तुम्ही चांगल्या जागी आलात आहे ना? ओके. जर तुम्ही पहिल्यांदा आलात तर आपल्या जागेवर उभे राहू शकता. आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. तो आंखें बंद कर लीजिए. तर आपल्या तोंडाने बोलून ती प्रार्थना करायची आणि आपल्या मनात विश्वास करायचा आणि आपले डोळे बंद करायचे, कारण तुमचं लक्ष इथे तिथे जाऊ नये म्हणून. बोला, हे प्रिय पित्या, मी तुझ्याकडे येतो येशूच्या नावामध्ये. मी विश्वास करतो येशू ख्रिस्तावर, जीवित देवाच्या पुत्रावर, की तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठविले आणि तो सर्वदा जिवंत आहे. आणि आज मी येशूला बोलवतो माझ्या जीवनात माझा प्रभू होण्यासाठी आणि माझा स्वामी होण्यासाठी. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. मी वाचलो आहे. आजपासून मी देवाची संतान आहे आणि मी आपल्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाला ग्रहण करतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये
आमेन. जोरात टाळ्या वाजवा शकतो यांच्यासाठी. ही वेळ आहे भेट द्यायची, दशमांश द्यायची. अजूनपर्यंत आपला टॉपिक काय चालू आहे? चर्च, मिशन आणि उद्देश. अजून आपण बाहेर नाही गेलो आहे, तर आम्ही जे काय तुम्हाला करायला सांगतो ते करा. तर हाच प्रकार आहे त्याचा उद्देश पूर्ण करण्याचा. तर आमचे डिटेल स्क्रीनवर आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण कॉयरचं स्वागत करू. गॉड ब्लेस यू. आम्ही सारे श्री तुला देतो हे प्रभू, त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. आम्ही सारे श्री तुला देतो हे प्रभू, त्याची काम आहेत सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. आम्ही सारे श्री तुला देतो हे प्रभू, त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. आम्ही सारे श्री तुला देतो हे प्रभू, त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. आम्ही सारे श्री तुला देतो हे प्रभू, त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. आम्ही सारे श्री तुला देतो हे प्रभू, त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. 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 धन्यवाद देतो परमेश्वरा या भेट आणण्याचा अनुग्रह आणि संधी दिल्याबद्दल. ही भेट आत्म्याद्वारे पवित्र आहे आणि जसं आम्ही दिलं आहे सामर्थ याच्यावर काम करत आहे पवित्र आत्म्याची. याचे वाढलेले पीक आमच्याकडे वेगाने येत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यावर प्रभू गुणाकाराचा नियम काम करत आहे आणि तुझ्या राज्याला वेगाने वाढवत आहे. थँक्यू फादर. धन्यवाद देतो परमेश्वरा आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, तर लक्षपूर्वक ऐका. जे काही अनाउन्समेंट होतं तर त्याला करा. अजून एक जे महत्त्वाचं मी तुम्हाला सारखं सांगत आहे, आमच्याबरोबर जुडा, एकत्र या. जे ऑनलाईन चर्चेस आहे, जे या वेळाकरती कमीत कमी 30पेक्षा जास्त ऑनलाईन चर्चेस आहेत. मुलांचे तर अजून खूप आहेत, 9पेक्षा जास्त भाषांमध्ये आहेत. ते यासाठी आहेत कारण आपण आत्मा जिंकू शकू. प्रेज द लॉर्ड. उभे राहू आपण परमेश्वराचा धन्यवाद देऊ. जर तुम्ही सेल सिस्टमचा पार्ट नाही तर आज सेल सिस्टमचा पार्ट बना. सेल सिस्टम खूप गरजेचं आहे. जर फाउंडेशन स्कूल तुम्ही केले नाही तर आपलं नीव, आपला पाया फाउंडेशन स्कूल करून बनवा, कारण मजबूत पायावरच मजबूत घर बनवू शकते. तर आपल्या हाताला उचला, परमेश्वराचा धन्यवाद द्या.
रस्सा कमवून रस्ते केले बहून रबा. परमेश्वर मी प्रार्थना करतो या मुलांसाठी. हे सुरक्षित आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे दृष्ट आणि वाईट लोकांपासून वाचलेले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कुठलाच आजार यांच्या शरीरात आणि त्याच्या घरच्यांच्या शरीरात नाही राहू शकत येशूच्या नावामध्ये. यांच्याकडे कायम योग्य सल्लागार आहेत येशूच्या नावामध्ये. दृष्ट आणि वाईट लोकांपासून वाचले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यांच्या पैशात मी वाढ बोलतो येशूच्या नावामध्ये. सुवार्ता यांच्या हातात समृद्ध बनता येशूच्या नावामध्ये. हे जिथे कुठे जातील सुवार्ताला पसरवतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. निश्चित भलाई करून सदा आमच्या जीवनात निवास करेल. आम्ही सर्वदा येशू परमेश्वर घरात निवास करेल आणि त्यात सेवा करेल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.